मध्यरात्र झाली की सोनेच्या रूममध्ये विचित्र आवाज यायचा। त्यावेळी सासू उठायची, बघायची आणि नंतर ती तिच्या रूममध्ये जाऊन झोपायची। जो काही आवाज येत होता त्या आवाजाची आता सासूला सवयच झाली होती। त्यामुळे तिने काही दिवसांनी त्या आवाजाकडे दुर्लक्ष करणं सुरू केलं। सुनेने पण त्या आवाजाची माहिती सासूला, पतीला सुरुवातीला देण्याचा प्रयत्न केला, पण त्या आवाजाचा गूढ, परंतु त्यांनी सांगितलं की ते जो काही आवाज आहे त्याचं गूढ तसंच राहू दे। अशा प्रकारे पती आणि सासू सांगत होते। त्यामुळे सुनेला या आवाजाचा बंदोबस्त कसा करावा असा प्रश्न पडला होता। तरी देखील ती एकामागून एक असं करत वर्षभर तो त्रास सहन करत होती। शेवटी नाविलाजाने तिला माहेरी त्या आवाजाची कहाणी सांगावी लागली आणि जेव्हा माहेरच्या लोकांना सोनेच्या रूममधील आवाजाची कहाणी कळाली तेव्हा त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले। सोनेच्या रूममधून येणारे आवाज का बंद होत नव्हते, तो आवाज कशाचा होता, माहेरच्या लोकांना थेट पोलीस ठाणे का गाठावे लागले, तर तेच आपल्याला मित्रांनो सविस्तर या घटनेमध्ये जाणून घ्यायचं आहे। नेमका आवाज कशाचा होता, कुठून येत होता, कशा प्रकारे येत होता आणि कशामुळे होत होता, तेच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे। लहानपणापासून प्रत्येक मुलीला एकच शिकवण दिली जाते की सासरचे लोक तुझे आई वडील आहेत, त्यांना मान दे। 19 डिसेंबर 2019 रोजी सारिकाचं लग्न झालं। संसार सुखात होता, 3 मुलं होती। पती हॉटेलमध्ये नाईट ड्युटीला काम करायचा, पण जेव्हा पती घराबाहेर जायचा तेव्हा घराचा सासरा सुनेसाठी एक सावली बनवून तिची रक्षा करायचा। गेल्या वर्षभरापासून सासऱ्यानं तिचं प्रत्येक गारानं होतं, म्हणणं होतं, ते सर्व त्यांनी ऐकलं होतं। त्यामुळं सासूला, सुनेला आणि तिच्या पतीला देखील सासऱ्याचा हेवा वाटायचा। परंतु जसा जसा काळ पुढे जाऊ लागला त्यावेळेस सासऱ्याच्या मनात जे काही होतं ते आता सुनेला कळू लागलं होतं। ज्या पद्धतीनं सासू सासरे हे आईवडिला समान असतात, परंतु ज्यावेळेस रक्षकच भक्षक बनला तर त्याचं काय होतं, तर त्याचं उदाहरणच आपल्याला आजच्या घटनेत कळणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलताबाद येथे वडला समान असलेल्या सासऱ्यानं असं काही केलं की जे ऐकून तुमच्या अंगावर देखील काटा येईल। वर्षभर चाललेला हा छळ, पतीचं दुर्लक्ष आणि एका हतबल सुनेची वेदना अंगावर काटा आणल्याशिवाय राहणार नाही। पती रात्री हॉटेलवर ड्युटीला होता, तो रात्री ड्युटीला जायचा आणि ड्युटीला गेल्यानंतर सासरा सुनेसाठी सावली बनवून होता, मात्र तीच सावली यमदूत कधी बनली तेच कळालं नाही। गेले वर्षभरापासून सासऱ्यानं सद्दी साधून सुनेच्या खोलीत जायचा आणि तिच्या सोबत संबंध करायचा। सुरुवातीला हे सुनेनं सहन केलं नाही, तिने त्याला विरोध केला, पण सासरे ज्या पद्धतीने तिला मदत करत होते, तिला सहकार्य करत होते, त्यामुळे ती शांत राहिली। परंतु सासऱ्याचं वय आणि सुनेचं वय जर पाहिलं तर खूप अंतर होतं। त्यामुळे सुनेला ज्या वेळेस सासरा संबंध करायचा त्यावेळेस तिला ज्या वेदना व्हायच्या त्यामुळे त्या रूममधून मोठ्या प्रमाणात आवाज बाहेर यायचा, पण या घराच्या 4 भिंतीच्या आत तिचं ओरडणं कोणालाच ऐकू जात नव्हतं। पीडितेने धीर एकवटला आणि घडलेला प्रकार आपल्या पतीला, सासूला सांगितला। तिला वाटलं होतं की किमान पती तरी तिला साथ देईल, पण तिने हे जे घडलं होतं ते अतिशय भयंकर होतं। सासू आणि पतीनं तिला धीर देण्याऐवजी सांगितलं की ते तुझी खूप काळजी घेतात, त्यांनी असं केलं तर काय झालं। रक्ताच्या नात्याने जेव्हा पाठ फिरवली तेव्हा या सुनेला कळलं की या घरात ती एकटीच आहे, माणुसकी मेलेली आहे, हे घर तिच्यासाठी नरक बनलं आहे। ज्या पद्धतीनं सासरा सुनेबरोबर संबंध करत होता ते आज न उद्या इतर लोकांना देखील माहिती होणार होतं, कारण या सर्व प्रकाराला सुनेचा पूर्णपणे विरोध होता। परंतु ज्या घरात ते नांदत होती त्या ठिकाणी सासू आणि तिचा पती हे सर्व करण्यासाठी, तिला सासऱ्याबरोबर संबंध करण्यासाठी ते तिला साथ देत होते। शेवटी सुनेने ठरवलं की माहेरी जायचं। माहेरी गेल्यानंतर त्या ठिकाणी ती राहिली आणि त्या ठिकाणी आई वडिलांना सांगितलं तिच्या बरोबर जे काही झालं होतं। जवळपास तिचं लग्न झालं होतं 3 वर्षापूर्वी, 3 ते 4 वर्षापूर्वी, परंतु तोपर्यंत काहीच नव्हतं। परंतु गेल्या 1 वर्षभरापासून ज्या पद्धतीने सासरा तिच्याबरोबर संबंध करत होता, जे काही गुपित होतं ते त्या सुनेनं आपल्या माहेरी सांगितलं आणि माहेरी सांगितल्यानंतर माहेरच्या लोकांनी क्षणाचाही विलंब लावला नाही आणि क्षणाचाही विलंब न लावता या ज्या पद्धतीनं त्यांच्या मुलीसोबत होत होतं तिच्या सासऱ्याला धडा शिकवायचा त्यांनी निर्णय घेतला। आता ज्यावेळेस म्हणजे 14 एप्रिल रोजी सासरा तिला नेण्यासाठी माहेरी पोहोचला। माहेरी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी त्या सुनेच्या आईवडिलांनी थेट सासऱ्यांना प्रश्न केला की तुम्ही माझ्या मुलीबरोबर काय केलं। त्यावेळेस त्या सासऱ्याचा चेहरा फिका पडला, कारण त्यांनी ज्या पद्धतीनं कृत्य केलेलं होतं त्यामुळे त्याला देखील लाज वाटू लागली होती। त्यानंतर संतापलेल्या माहेरच्या लोकांनी क्षणाचाही विलंब केला नाही आणि थेट पोलीस ठाणे गाठले। खुलताबाद पोलीस ठाण्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या नराधम सासरीविरुद्ध तक्रार नोंदवली
आणि त्यानंतर खुलताबाद पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हा देखील दाखल केला. नराधम सासऱ्याला सध्या अटक करण्यात आली असून त्याला पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी जो आहे समजा पती आणि तिचा त्या सुनेची सासू समजा, हे दोघे देखील फरार आहेत. या घटनेने एकच प्रश्न उपस्थित केला आहे की नात्यावर विश्वास ठेवायचा तरी. तुम्हाला याविषयी काय वाटतं? अशा सासू आणि पतीला तितकीच कठोर शिक्षा व्हायला हवी की नको? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा डिजिटल PM महाराष्ट्र. सतर्क राहा, सुरक्षित राहा. जय हिंद.